नमस्कार, मी शीतल मध्ये टू फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही सर्वजण कशा आहात? मस्त आहात ना? आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या मी प्रार्थना सर्वांना शुभ सकाळ। चला आज घट उठणार आहे। घट उठताना पुरणपोळ्याचा स्वयंपाक करतात आमच्याकडे। घटाला दही भाताचा नैवेद्य असतो आणि घट उठले की देवपूजा आम्ही करतो, म्हणजे देव उठवतो, देवांना नैवेद्य पुरणपोळ्याचा दाखवून मग आम्ही उपास सोडतो। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असू शकतं। माझी सगळी कामं झालेली आहेत। पहिला उठला की सगळी कामं आवरून घेते। पुरणपोळ्याचा जर स्वयंपाक असला तर लवकर उठून पहिला कामं आवरायची, मग आपला पोळ्याचा स्वयंपाक करायचा, म्हणजे आपल्याला टेन्शन राहत नाही की मागं काम राहिले ते। पाणी पण मी उकळायला ठेवलेलं आहे। डाळ स्वच्छ धुवून घेते, उकळलेलं पाणी घालायचं, म्हणजे पुरण खूप छान होतं, डाळ पण छान शिजते। मीठ थोडंच घालायचं कारण की आपण आणि आमटीत घालत असतो। हळद, जरासं तेल घालायचं, म्हणजे पुरण खूप छान शिजतं। डाळ आणि बटाटू लावलेला आहे, भात मी सेपरेट लावणार आहे। अगोदर मी भात का लावलेला आहे कारण की घट उठताना पहिला दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो, त्यामुळे मला पहिला भात लावलं पाहिजे। कुकर उसपर्यंत पीठ मळून ठेवते, म्हणजे पीठ चांगलं मुरलं जातं। पिठामध्ये आधीच आपण मीठ घातलेलं आहे, यामध्ये हळद घालायची, तेल घालायचं आणि आपलं साध्या पाण्यानं मळून घ्यायचं। काल मी ओटी भरली आईची। आता घट उठले की नाही मग पूजा करायची। घट उठल्याशिवाय आमच्यात पूजा करत नाही, त्यासाठी इथं पाणी भरून ठेवलेलं आहे देवपूजेला, आणि नारळ पण आहेत। पाणी आपलं उकळलेलं आहे आणि एक तांब्याभर पाणी ठेवायचं आणि गरम करायचं, आणि डाळ पण खूप छान शिजलेली आहे। त्या उकळत्या पाण्यात घालायचं, फक्त एक उकळी आणून देणार। डाळीला आपल्या चांगली उकळी आलेली आहे। गॅस बंद करते। असं जरा नितळत ठेवायचं 1-5 मिनिटं। डाळीतलं पाणी सगळं नितळलेलं आहे। डाळ आता पातेल्यात काढून घ्यायची, आणि अर्धा किलो डाळ आहे, मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। डाळीमध्ये मिक्स करायचं, पहिलं सगळं मिक्स करून घ्यायचं गूळ आणि डाळ। आता चांगली शिजवून घ्यायची, शिजवायचं। नुसता नारळ उचलायचा, 5 वेळा ज्योतिबाच्या नावानं चांगलं म्हणायचं, असं पुरण झालं की नाही मग यात सुंठ, बडीशोप, वेलदोडे, जायफळ, चिपूड घालायचं आणि असं सगळं मिक्स करून घ्यायचं। घट्ट पुरण झाल्यावरच घालायचं, वास पण पोळ्याला खूप छान येतो आणि चव पण खूप छान लागते, म्हणजे आहे तसं वास राहतो। अगोदर घातलं ना सगळं असं, म्हणजे त्यात घातले की नाही असं वाटतंय की वेलदोडे वगैरे काय सुंठ घातले की नाही, बडीशोप घातले की नाही असं वाटते, म्हणून हे असं घट्ट झाल्यावरच घालायचं सुंठ, बडीशोप, वेलदोड्याची पूड। आज देवांना पंचामृतनं स्नान घालायचे असते, मग पाणी।
चाळणीवर घ्यायचं आणि बारीक करायचं. ही चाळण पुरणाची चाळण ना खूप छान आहे, बारीक पडते. चला पटापट फोडणी टाकून घेते, मुलांना कामाला जायचंय. तेल घातलेलं आहे 4 चमचे. जिरं मोहरीची फोडणी द्यायची. कांदा, मिरची आणि कढीपत्ता. कांदा आणि मिरची चांगलं भाजून घ्यायचं. मोहरी तडतडली की जिरं घालायचं. जिरं मोहरी तडतडलेली आहे, गॅस बारीक करायचं आणि आल्ला लसूण आहे, कढीपत्ता घालायचा. ते कटाची आमटी म्हणजे येळवणीच्या आमटीसाठी हा मसाला करून घेतलेला आहे. आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, तीळ, जिरं आणि एक टॅमॅटो. कांदा फक्त घातलेला नाही, बाकी सगळे मसाले घातलेले आहेत. आणि कढीपत्ता भरपूर घालायचा मसाल्यामध्ये, खूप छान आमटी लागते. हा मसाला आता चांगला भाजून घ्यायचा. तेल सुटलं पाहिजे या मसाल्याला, असं मसाला भाजून घ्यायचा. मी मसाला हा रात्रीच करून ठेवलेला होता. कांदा, कढीपत्ता, मिरची खूप छान भाजलेला आहे. बटाट्याची भाजी काय सगळ्यांनाच येते आणि एकदम सोपी आहे बटाट्याची भाजी करायला. हळद घालायची, हिंग घालायचं, सगळा मसाला मिक्स करायचा तेलामध्ये. मसाला चांगला भाजून घ्यायचा. चवीपुरतं मीठ घालायचं. सगळा मसाला चांगला भाजून घ्यायचा. त्यामध्ये बटाटो घालायचे. मिक्स करून घ्यायचं. होतं म्हणजे पटकन मसाला नाही तेलामध्ये खूप छान भाजायला पाहिजे, तर आमटीला खूप छान पटकन येतो आणि चव तर अप्रतिम लागते. तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजलेला आहे. त्यामध्ये हिंग घालायचं, थोडीशी हळद घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं, चवीपुरतं चटणी घालायची. हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. तेल किती छान सुटलेलं आहे मसाल्याला. आता यामध्ये येळवणी घालायची, जे आपण डाळीमध्ये काढलेली असते ना, ती येळवणी घालायची.
घरातला आणि हा पंडितला. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. चला ताईनो, आता इथंच व्हिडिओ सेंड करते. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सर्वांना. बाय. आता खंडेनवमीची तयारी करायची आहे. खंडेनवमी पण आजच आहे आणि सुरेशला आता उपास सोडून गॅरेजमध्ये जायचंय.